शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्हीज म्हणलं जातं, कारण त्यांनी तितक्या एफिशियंटली त्याचा वापर केला राज्यकर्ता म्हणून. आता आज्ञापत्र एक नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये ज्याचे आरमार त्याचा समुद्र, इतकी सरळ सरळ व्याख्या आहे की तुम्हाला समुद्रावरती राज्य करायचं तर तुम्हाला आरमार लागणारच आहे. मग आरमारामध्ये तुम्हाला जहाज बांधणी लागणार आहे. ह्या जहाज बांधणीचं काम शिवाजी महाराजांनी आउटसोर्स केलं होतं 2 पोर्तुगीज माणसांना, लुई वेईगाश आणि फेर्नाओ वेईगाश अशी त्यांची नाव आहेत. हे बाप बेट आहेत बरं का. आणि ह्या लोकांना ते इनहाऊसच ठेवलं होतं. खरं तर आपल्याला जहाज बांधणीचं तसं तंत्र माहीत नसल्यामुळे त्यांनी पोर्तुगीजांची मदत घेतलेली आहे. शिवाजी महाराजांनी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या सिच्युएशन्सला जसं गरज पडेल त्या पद्धतीने फ्लेक्झिबिलिटी दाखवून त्या लोकांना तिथं आणलेलं आहे. स्किलफुल लेबर आहे पूर्ण त्यांचा. आणि ह्या 2 पोर्तुगीज लोकांकरवी त्यांनी जवळपास 70 जहाजं बांधून घेतली. हे तंत्र मराठे शिकले. आणि शिवाजी महाराजांची जी आरमारांची जी जहाज आहेत ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत. ह्याच्यामध्ये छोट्या होड्या आहेत पासून गलबदांपर्यंत वेगवेगळे प्रकार आहेत. पण शिवाजी महाराजांनी बऱ्याच मोहिमांमध्ये छोट्या छोट्या होड्याच वापरल्यात. इंग्रज अधिकारी होता एक रिचर्ड केजविन नावाचा, तर हा मुंबईच्या हेडक्वार्टरला बसायचा आणि मराठ्यांच्या आरमाराची इतकी निंदा नालस्ती केली आहे की हे शिवाजी महाराजांचा आरमार आहे, ह्यातल्या छोट्या छोट्या होड्यात नाही या सगळ्या तोफ डागली ना ह्या 100च्या 100 होड्या बुडून जातील. पण काही वर्षानंतरच शिवाजी महाराजांनी त्यातल्या खांदेरी उंदेरीवरची जेव्हा मोहीम आखली तेव्हा याच चप्पळ ह्याच होड्या कशा त्या इंग्रजांना हरवतात. हाच रिचर्ड केजविन स्वतःच्या पत्रात काय लिहितो, ह्या मराठ्यांसारख्या छोट्या होड्या आपल्या सैन्यात असतात तर किती बरं झालं असतं.